नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। आणि गावाकडचे ब्लॉग तुम्ही छान प्रकारे एन्जॉय करताय त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार आहे। तर आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राइब करा। अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे कंटेंट बघायला आवडतील ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर आज बघा इशिकाचा मध्येच गोंधळ चालू आहे, त्या आबांसोबत इथे खेळते मस्त। आणि गावी आल्यापासून या पोरींचं आणि कामात मला बिलकुल टेन्शन नाहीये, कारण घरातली सर्व कामं आई करते, मावशी आहेत, स्मिता आहे मत्तीला। पण आज आईने अजून एक रेसिपी तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे, जी आमच्या गावाकडे खूप फेमस आहे, सांगली साईडला। आणि आमच्या गावाला तर खूपच फेमस, त्यामध्ये आमच्या घरामध्ये तर ती अगदी आवडीने खाल्ली जाते, खूप छान लागते, खूप छान। आणि बघा आज आई बनवते मिरचा। आता मिरचा कसा बनवला जातो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे। मिरचा आणि त्याच्यासोबत तिळाची बाजरीची भाकरी, हे खूप फेमस कॉम्बिनेशन आहे। तर बघा आता आई कशी बनवते चला बघूयात। तिच्यासोबत मग स्मिता पण मदतीला आहे इकडे, आणि मी पण आहे, मी फक्त व्हिडिओ बनवायला, दोघे काम करायला। इशिका खेळते, आद्विका बघा, आद्विका चमचा, तिला मिरचा खायचा आहे, मिरची खायची। आद्विका 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 मिरची खायची तुला, मिरची देव, मिरची देव, मिरची खायला बसले बघा। तर चला आता बघूयात आई कसा मिरचा बनवते। ते बाजारातून आणलेल्या मिरच्या आहेत, या आमच्या मळ्यामध्ये पण आहेत मिरच्या, पण एवढ्या नाहीयेत। आणि या तिखट आहेत का कशा आहेत आई? जास्त तिखट नाहीयेत या मिरच्या, त्यामुळे याचा ना जो मिरचा बनवेल ना तर तो छान लागतोय। आणि या पहिल्या धुवून घेतल्या, आणि हे काय आहे ते उलत नाही ना, त्यानंच बघा आई मस्त त्याला बारीक बारीक करते, आणि हे बारीक करूनच याचा मिरचा बनवला जातो। तर जो खरडा असतो तो खरडा वेगळा, ठेचा वगैरे आपण बोलतो ना तो वेगळा, आणि मिरचा हा प्रकार वेगळा आहे। आणि इकडे स्मिताचं पण चाललंय लसूण सोलायचं। तर याच्यासाठी लसूण लागणार आहे, अजून काय लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे, जिरे वगैरे लागणार, ज्या काही गोष्टी लागणार आहेत ना ती कशी प्रोसेस आहे ते पण आपण बघणार आहोत। तर चला मी पण थोडीशी मदत करू लागते। याचे देठ आहे ते पूर्ण आईनं काढलेत, आणि आमच्या आद्विकाला मिरचा खायचा आहे। खा आद्विका, एक मिरची घेते का? घे मिरची, मिरची घे, तुला आवडते ना मिरची, घे। इशूभाईचं बघा इकडे साफसफाई नेहमीप्रमाणे चालूच आहे इशूची। इशूभाई तर बघा आईच्या मिरच्या आहेत ना ते पूर्ण चिरून झालेत, एवढ्या मिरच्या झालेत। आता याचा ना मिरचा बनवणार आहे, लसूण पण सोलून झालं याच्यामध्ये। आता चला बघूयात किचनमध्ये, किचनमध्ये आता काय काय चालणार आहे बघूयात। इथे गावी आल्यापासून नुसतं माझं व्हिडिओ बनवायचं चाललंय। चलो तर मग पहिल्यापासून आई सगळं तुम्हाला दाखवेल। तुम्हाला माहिती आहे आजी होती ना माझी, तेव्हा आता आजीचं एवढं आमचं नाव निघतं ना खरं। हे सगळं ना मिरचा खरडा हे सगळं आजीचे आहे की नाही आई? आजीची रेसिपी आहे, आजीनं शिकवली आमच्या आईला हे जास्त गोष्टी। आणि तेव्हापासून आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळेजण मिरचा खरडा, प्रवासाला जाताना ना चपाती वगैरे असते आमच्याकडे, भानगड नसते जास्त नेणं, तर प्रवासाला जाताना बाजरीची भाकरी आणि खरडा किंवा मिरचा या गोष्टी। आता चुलीवर स्वयंपाक करायचा, भाकरी करायच्या चुलीवर, त्यासाठी बघा हे सरपण आणलंय आईनं, सरपण। ओ काय आणलं आई? मडक्यात पाणी बिस्लरीच ओतलंय का कसलं? मडक्यात पाणी का माहिती नाही कसलं ओतलंय। मिरच्यासाठी लागणारा जो मसाला आहे ना तो स्मिता बनवते। तर तिनं काय केलंय, याच्यामध्ये लसूण घेतलंय, आणि लसणामध्ये ना जे खोबरं पण आहे ना ते आपलं सुकं खोबरं ते घेतलंय, ते त्याच्यामध्ये मिक्स केलंय। आणि त्याच्यामध्ये तू अजून काय टाकणार आहे? जिरे, हे जिरे टाकणार आहे त्याच्यामध्ये, व्यवस्थित नीट वगैरे केलेले ते जिरे। आणि ते जिरे तिने त्याच्यामध्ये परत एवढे जिरे टाकलेत, ऍड केलेत, म्हणजे कसं की आपल्या हिशोबाने घ्यायचंय आपल्या। आता हा बघा एवढ्या मिरच्या कट केलेल्या आहेत ना, तर त्याच्यासाठी तिने एवढा मसाला बनवलाय। साधारणतः ही किती मिरच्या असते, पाव किलो आहे। आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकली, शेंगदाणे पण लागणार आहेत का? तोपर्यंत आईने इकडे बघा चूल पण पेटवली। आता याच्यावरती भाकरी करणार आहे, चुलीवरती तिळाच्या भाकरी, आणि इकडे मिरचा। आता मिक्सरला पटकन वाटून घेते ती। हे तीळ आहेत ते आईनं तव्यामध्ये भाजून घेतले। आता या तीळ भाकरीसाठी घेतले तर कशासाठी काय? मिरच्यासाठी हे तीळ भाजून घेतले।
तर चुलीला जाळ बघा किती छान लागलाय आणि आई करते भाकरी. आता याच्यावरती तीळ लावणार आहे. मग तीळ लावलं की तिळामुळे आणखी त्याला चव वाढते आणि शिवाय आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम पण जातं. त्यामुळे आमची आजी पहिल्यापासून ना बाजरीच्या भाकरीला तीळ लावायची. तशी आई पण तीळ लावते आणि भाकरी करून देते. आता माझे जे चुलते वगैरे मुंबईवरून येतात ना, जेव्हा पण त्यांना मुंबईला जायचं असतं गावावरून, तर त्यावेळेस ना ते बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत मिरचा किंवा खरडा असं काही पण घेऊन जातात. मग ते चवीला पण छान लागते, शिवाय आपली हेल्थ पण मेंटेन राहते. थांबा आता तीळ बघा कशी लावते आई. ही भाकरी असं घ्यायचं गोळा मस्त, त्याला दोन्ही बाजूने असं तीळ लावायचं छान प्रकारे. बघा आईने किती तीळ लावले त्याला. एरवी आपण तीळ खातच नाही ना, कारण आपल्याला असं काही प्रश्न येत नाही. संक्रांतीला सोडलं तर आपण तीळच खात नाही. किती मस्त बाजरीची भाकरी, पातळ गोल गोल छान अशी बाजरीची भाकरी होते. बघा आईने बांगड्या पण किती भरलेत, लग्नामध्ये भरलेले आहेत वृषालीच्या. त्यांना त्रास होत नाही. माझ्या हातात म्हणजे तुम्हाला बांगड्या दाखवते गरमीचा. तर आमची भाकरी कंटिन्यू. आता तुम्हाला पूर्ण भाकरी बघायला भेटेल, अगदी टाकल्यापासून ते आराला भाजते कशी ते पण. किती छान पातळ भाकरी झाली आणि त्याच्यात आईच्या हातात एवढ्या भरगच्च बांगड्या. किती मस्त वाटते ना बघायला कॉम्बिनेशन. तर आमची भाकरी झाली. आता ही भाकरी जाईल तव्यामध्ये. मुंबईला गेलं की नाही या भाकरींची इतकी आठवण होते ना, खरं सांगायचं. आणि तिथे बनवायला गेलं का अशी चव होत नाही. खरं सांगू, आई मला बाजरी वगैरे देते की संक्रांतीसाठी ना, संक्रांतीसाठी बाजरीची भाकरी बनवायला बाजरी देते. पण मी किती केलं ना अशी चवच होत नाही गॅसवरती. चुलीवर बघा किती मस्त होते त्याची चव. आता ही भाकरी तव्यात भाजली. आता आराला लावायच्या. आरालाच मस्त टम्म फुगते. काही लोक तव्यामध्ये पण भाजतात, पण आरावरची भाकरीची चव ना वेगळीच लागते. बघा हे आईला आर काढलाय. आर म्हणजे हे लाकडांचा जो कोळसा असतो ना, जो काय बोलतात काय त्याला, विस्तव. विस्तव. आणि त्याला हे बघा भाकरी लावली. गोल किती छान भाकरी येतात बघा ना. आता दुसरी पण भाकरी गेली पटकन. एक भाकरी तव्यात, एक भाकरी आराला. असं कॉम्बिनेशन जमलं पाहिजे, नाहीतर आपल्याकडे कसं होतंय तच नाही. एक भाकरी मला तर चुलीवर एक भाकरी भाजेपर्यंत दुसरी भाकरी बनतच नाही. ती आराची भाकरी जेव्हा काढेल तेव्हा दुसरी भाकरी माझी मळवून परत मग ते तव्यात टाकली जाते. आता ही पण भाकरी भाजली आईने छान मस्त. किती आई भाजत नाही हाताला, भाजत नाही, त्यांना भाजत नाही. आई आमची जास्त व्हिडिओमध्ये बोलत नाही. आमचे आबा कसे बोलतात बघा मस्त. तुम्हाला मागचा व्हिडिओ मी शेअर केलेला. आबा आमच्या अगदी मनसोक्त गप्पा मारतात. आईला नको वाटते. आम्ही लहान होतो ना तेव्हा आई शेजारी असं बसून गप्पा मारायचं आहे ना काही. लहान होतं तेव्हा आम्हाला असं आई शेजारी बसायचो, आजी शेजारी बसायचो. तेच करावं लागतं, उपयोग नाही. जाय डुबू डुबू. तेव्हा आद्विकाला आमच्यापेक्षा जास्त आवडते. बघ बघ कोण दिसतं आद्विका, कोण दिसतं. हाय हॅलो हाय हाय. तिकडे 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 त्यांना हाय. ते बघून आणाय गेलं. हाय आई. बघा आमच्या घरामध्ये ना हिला एक आता चॅनल युट्यूबचा खोलून द्यायचा आहे. बाय कर, बाय तिकडे, बाय तिकडे 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 त्यांना बाय 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 बाय. खरं ना किचन मध्ये गरम होतंय. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण आमचं घर ना लाकडाचं आहे, त्यामुळे एवढं गरम होत नाही इतर घराच्या मानाने. एक भाकरी रेडी झालेली आहे. तुम्हाला दाखवतो. एक भाकरी रेडी झाली दिसते ना बघ. हे बघा मस्त किती कडक छान. आणि भाजले किती छान बघा ना. याला कुठे डाग पण नाहीये भाकरीला. आणि भाजले पण अगदी मस्त. म्हणजे गॅसवरच्या भाकरी कशा अगदी चिकट वगैरे होतात, तसं नाही. चुलीवरच्या भाकरीची टेस्ट वेगळी, दिसायला पण वेगळ्या, आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते सुद्धा वेगळं आहे. बघा भाकरी अशी अशी कडक बनते भाकरी. खूप छान भाकरी होतात. आणि गोल किती आले ना तुम्ही बघा, हलकी फुलकी मस्त भाकरी. आमची गँग नाहीये ना, तर गँग जर आमची सगळे आली ना, सगळे आम्ही भावंड, तर ह्या भाकरी आई बनवायला आणि आम्ही भाकरी खायला. टोपल्यात तर राहतच नाही कधी भाकरी. तर आता आईने टेक्निक काय केलं माहिती का, हे पेपरवरती टाकले. टोपल्यात जर टाकली ना एकावरती एक भाकरी, तर ती कशी होती काय, चिकट होती ना, चिकट होती भाकरी. आणि त्यामुळे ती भाकरी खायला मग संध्याकाळचं. तर आमचे काका आता मुंबईला जात आहेत ना, तर ते हे सगळं आमचं काकांसाठी चाललंय. कारण दुपारचा स्वयंपाक असतो ना, जर कोणी मुंबईला जाणार असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल असतो. तर आमची आजी पहिल्यापासून करून द्यायची. तशी आईने पण त्यांच्या माघारी, म्हणजे आईने पण चालवले आजीच्या माघारी.
तर हे मग संध्याकाळी एकावरती टोपल्यात जर भाकरी ठेवल्या तर त्या पूर्ण अशा चिकट आणि पूर्ण नरम पडतात. मग ते खायला तेवढी मजा येत नाही जेवढी अशा पद्धतीची भाकरी. आता ही भाकरी ना पेपरवरती थोड्या वेळासाठी ठेवली ना तर थोड्या वेळानंतर जेव्हा ती पूर्ण अशी थंड होईल ना तर ती अशीच राहते, कडक होत म्हणजे नरम पडत नाही. त्यामुळे खायला खूप छान लागते. तर काका संध्याकाळी 8-9 वाजता जेव्हा जेवतील तेव्हा त्यांना खायला अशी छान कुरकुरीत भाकरी मिळेल. 2 दिवसासाठी त्यांनी सांगितले की मला 2 दिवसांच्या भाकरी बनवून द्या वहिनी. तर आई बनवते बघा. कोणी पण असू द्या, मी जायचं असू द्या, विशाल असू द्या, आमचे काका असू द्या, भाऊ असू द्यात, कोणी असू द्या, त्यांच्यासाठी आई बनवतेच भाकरी. आता इशिका तिथे थांबेना झाले, गोंधळ करते म्हणून तिला इथेच घेऊन बसले मी आणि आईच्या इकडे भाकरी बनवायचं चाललं. यशो तू माझ्यासोबत खेळते छान छान. हा तू माझ्यासोबत खेळती. हा कशी करते. हा बोल. मावचं इशूचं बॉन्डिंग बघा. पोरं ऐन वेळेस पचका करतात त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आमची इशिका. भालीहून आलंय मोठं झालं ना. लांबून खेळायला लागतं, तर लांबून खेळायला लागतं. इचेला हो गप्पा मारते, तर लांबून खेळायला लागतं. जेवण नाही, जेवण नाही. तू घे तू घे तू घे. पहिले याच्यामध्ये तेल टाकते आई तव्यामध्ये आणि जाळ पूर्ण बंद केलंय का. जाळ लावणार आहे परत आता नाही लगेच, म्हणजे अगदी आरावरती भाजायच्या मिरच्या म्हणजे करपत नाहीये बघा. हा मिरच्या बघा भाजल्या, तेलामध्ये छान भाजून घेतल्या आणि आई आता परातीत काढते ही मिरच्या आणि त्याच्यामध्ये आता परत मसाला ॲड करायचा. हा स्मिताने बनवून ठेवलेला मसाला आहे बघा, तुम्हाला दाखवते. हा मसाला आहे स्मिताने बनवून ठेवला, ज्याच्यामध्ये लसूण, खोबरं, तीळ आहे, परत कोथिंबीर आहे आणि जिरे आहेत. ह्याच्यात आईनं आता तेल ॲड केलंय आणि या तेलामध्येच आता मसाला टाकणार. अशा मिरच्या भाजल्या ना त्याचा ठसका पण येत नाही बघा, तेलामध्ये छान भाजले. याच्यामध्ये आईनं आता टाकलंय मसाला. चुलीवरची चव खूप छान लागते, चुलीवरतीच केलं हे सगळं. आता गॅस पण आहे की, पण गॅसपेक्षा चुलीवर बघा किती छान वाटते. मसाला पूर्ण छान भाजून घेते आई. चवीनुसार मीठ टाकायचं, आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं मीठ टाकून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या ॲड करायच्या बघा. पूर्ण लिंबू पण टाकायचं असतं, लिंबू पण टाकणार आहे आई त्याच्यामध्ये. तर लिंबाच्या ती फोडी करते, अर्धे अर्धे करायचे आणि त्याच्यामध्ये परत 2-2 भाग करून ना हे लिंबासोबत, म्हणजे तिखट, आंबट, खारट अशा पद्धतीचा हा मिरचा असतो बघा. जरा थोडंसं वाटायला लागलं की करपायला लागले तर लाकूड लगेच बाहेर काढलं. आपण कसं गॅस स्लो करतो की त्याच पद्धतीने चुलीची सुद्धा सिस्टीम असते. आणि पहिल्या काळात काही गॅस नव्हते, चूलच होते, त्यामुळे बायकांना बरोबर जजमेंट आहे याचं. चलो आता हे ताट झाकलं आणि आता हे किती वेळासाठी ठेवायचं आई. 5-10 मिनिटांसाठी हे ठेवायचं. तोपर्यंत आपला मिरचा पूर्ण बनून रेडी होतोय. या भाकरी पूर्ण पसरून ठेवल्या, त्यामुळे बघा प्रत्येक भाकरी कुडकुडीतच राहिली. तुम्हाला आवाज पण दाखव त्याचा बघा. अशा पद्धतीने कुडकुडीत राहिले पूर्ण भाकरी. सगळ्या भाकरी अशाच आहेत. आता मी प्रत्येक मोडून नाही दाखवते तुम्हाला, पण प्रत्येक भाकरी अशी भाजलाच असेल एवढं. मीच हे केलं, ताट काढलं. आई भाजलाय मिरचा, आईने भरपूर असा केलाय हा मिरचा बघा, ज्याच्यामध्ये भरपूर सारे पौष्टिक गुणधर्म आहेत. लिंबू सुद्धा आहे. आता उन्हाळ्याचं लिंबू सुद्धा चांगलं आहे शरीराला आपल्या. तर आता बघा हे तुम्हाला दाखवते मी ह्याची टेस्ट. सो बघा ह्या भाकरी आणि हा मिरचा ही आमच्या घरातली अगदी स्पेशल रेसिपी आहे. आता मी एक टेस्ट करून दाखवते तुम्हाला कसं झालंय हे सगळं. छान भाकरी बघून घेते, चांगली म्हणजे एकदम कुडकुडीत छान. एक भाकरीचा तुकडा घेतला आणि खारट सगळं थोडंसंच घेतलं मी याच्यावरती. खूप मस्त झालंय, बिलकुल आळणी नाही, खारट नाही, तिखट नाही, आंबट नाही. मिरचा खूप छान झाला आणि त्याच्यासोबत भाकरी तिळाची
ज्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ सुद्धा आहे. एक नंबर झाले जेवण, एक नंबर झाले. आमच्या आईने ह्याच्यामध्ये ना 100 पैकी 200 मार्क. तर हे काकांसाठी आमच्या तयारी चालू आहे बघा. भाकरी आईने पूर्ण भरलेत पेपरमध्ये आणि मिरचा आहे ना ती वेगळीकडे देणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ना ती असं मिरचा हलेल म्हणून असं ठेवलं आईनं. तट देते आई नाही तर प्लेट दे होतात होता तर मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये स्पेशल आमची जी डिश आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आपल्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. चला.